नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले टेक्निकल सपोर्ट टीएस या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तहसीलदार यांच्याकडून निर्गमित करण्यात येणारे सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र सेतू VLA पोर्टलवरून कसे बनवावे हे पाहणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ई सादरीकरणाशिवाय सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र कसे बनवावे हे पाहिले आहे। ई सादरीकरणाशिवाय सादर केलेल्या प्रकरणामध्ये प्रतिज्ञापत्र साक्षांकित करण्यासाठी अर्जदाराला तहसील कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्याची सही घ्यावी लागते। आपण ई सादरीकरणाशिवाय सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र कसे बनवावे हे पाहिले नसेल तर वर आय बटनावर क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई सादरीकरण करून सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र कसे बनवावे हे पाहणार आहोत। ई सादरीकरण करून सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र बनवल्यास प्रकरणामध्ये प्रतिज्ञापत्र साक्षांकित करण्यासाठी अर्जदाराला तहसील कार्यालयात जाण्याची गरज पडत नाही। ई सादरीकरण केलेल्या प्रकरणात प्रतिज्ञापत्र डिजिटल साइन पद्धतीने साक्षांकित होऊन सेतू VLA कडे ई डिस्ट्रिक्ट पोर्टलवर उपलब्ध होते। चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि जाणून घेऊ तहसीलदार यांच्याकडून निर्गमित करण्यात येणारे सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र सेतू VLA पोर्टलवरून कसे बनवावे। Technical Support TS. Subscribe the channel now. सर्वप्रथम आपला आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करा। डॅशबोर्डवर आल्यावर डाव्या बाजूला मेनू बार दिसेल। मेनू बार मध्ये जाऊन स्क्रोल डाऊन करून खाली जा। आपल्याला या ठिकाणी महसूल विभागांतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा। आता सब मेनू ओपन होईल, त्यामध्ये सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा। इंग्लिश भाषेची निवड करा व कंटिन्यू वर क्लिक करा। लक्षात असू द्या, आपण निवडत असलेल्या भाषेत आपल्याला प्रमाणपत्र प्राप्त होईल। जर आपल्याला मराठी भाषेत प्रमाणपत्र हवे असेल तर आपण मराठी भाषा निवडावी। आता सर्वप्रथम आपण अर्जदाराची माहिती भरून घ्यावी। त्यामध्ये सर्वप्रथम अर्जदाराचे संबोधन दिलेल्या पर्यायामधून निवडावे। त्यानंतर अर्जदाराचे पूर्ण नाव इंग्लिशमध्ये भरावे। अर्जदाराचे पूर्ण नाव इंग्लिशमध्ये भरल्यानंतर मराठीमध्ये ऑटो जनरेट होईल। अर्जदाराचे पूर्ण नाव इंग्लिशमध्ये भरल्यानंतर मराठीमध्ये ऑटो जनरेट होईल। जर ऑटो जनरेट झालेले नाव चुकीचे असेल तर मॅन्युअली दुरुस्ती करून घ्या। त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचे संबोधन दिलेल्या पर्यायामधून निवडावे। आता अर्जदाराच्या वडिलांचे पूर्ण नाव इंग्लिशमध्ये भरा। त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये नाव भरल्यानंतर मराठीमध्ये ऑटो जनरेट होईल। जर ऑटो जनरेट झालेले नाव चुकीचे असेल तर मॅन्युअली दुरुस्ती करून घ्या। आता अर्जदाराची जन्म दिनांक, लिंग आणि मोबाईल नंबर ही माहिती भरून घ्या। आता आपण अर्जदाराचा व्यवसाय दिलेल्या पर्यायामधून निवडा। आता आपण अर्जदाराच्या निवासाचे तपशील ही माहिती भरून घ्यावी। त्यामध्ये अर्जदाराचा पत्ता, जिल्हा, तालुका, गाव, पिन कोड ही माहिती भरून घ्यावी। आता आपल्याला ॲफिडेव्हिट डिटेल्स ही माहिती भरायची आहे। ॲफिडेव्हिट डिटेल्स मध्ये सेतू चालकाने स्वतःची माहिती भरायची आहे। त्यामध्ये सर्वप्रथम दिलेल्या पर्यायामधून सॅल्युटेशन निवडावे। त्यानंतर नेम ऑफ दी आयडेंटिफायर मध्ये सेतू चालकाने स्वतःचे नाव इंग्लिश व मराठीमध्ये भरावे। वरील माहिती भरून झाल्यावर ॲफिडेव्हिट नेम म्हणजेच प्रतिज्ञापत्राचे नाव ही माहिती भरावी। खाली आपल्याला आयडेंटिफायर रेझिडेन्स डिटेल्स ही माहिती विचारली आहे। या ठिकाणी सेतू चालकाचा पत्ता भरायचा आहे। त्यामध्ये ॲड्रेस, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज आणि पिन कोड ही माहिती भरायची आहे। खाली आल्यावर आपल्याला प्रतिज्ञापत्राचे रिझन द्यायचे आहे। ही माहिती भरण्याची आवश्यकता नाही। तसेच ही बाब आपल्या तहसील कार्यालयाच्या मागणीनुसार आहे। काही कार्यालयाकडून इतर माहिती मागवली जाते, जसे की आमच्या केसमध्ये इलेक्ट्रॉनिक सबमिशन करत असताना रिझन मध्ये स्टॅम्प पेपरचा नोंदणी नंबर मागवला जातो। आता आपण कराराचा तपशील वाचून घ्या। I solemnly affirm that the above mentioned information submitted by me is true and correct to my knowledge and belief. I hereby agree to be liable for legal consequences for any information found incorrect or untrue at a later date. Agreement accepted.
आय अग्री या पर्यायावर चेक मार्क करा व प्रोसीड या बटनावर क्लिक करा. आता आपला अर्ज सेव्ह झाला आहे. आता आपण सर्व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी क्लिक हिअर टू अपलोड डॉक्युमेंट्स या पर्यायावर क्लिक करा. कागदपत्रे अपलोड पेजवर आल्यावर आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक सबमिशन असा पर्याय दिसेल. त्यामध्ये एस हा पर्याय निवडावा. लक्षात असू द्या, आपण एस हा पर्याय निवडल्याची खात्री करा. आपण नो हा पर्याय निवडल्यास आपले प्रकरण ऑफलाईन सादर होईल व आपल्याला डिजिटल प्रमाणपत्र प्राप्त होणार नाही. आता आपण कागदपत्रे अपलोड करा. कागदपत्रामध्ये अर्जदाराने सादर केलेला स्टॅम्प पेपर व संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड ही कागदपत्रे अपलोड करा. तसेच आपल्या तहसील कार्यालयाच्या मागणीनुसार इतर कागदपत्रे. कागदपत्रे अपलोड झाल्यावर कंटिन्यू बटनावर क्लिक करा. आता आपण अर्जदाराचे छायाचित्र वेबकॅमद्वारे कॅप्चर करा किंवा अपलोड पर्यायाचा वापर करून अपलोड करून घ्या. छायाचित्र अपलोड झाल्यावर प्रोसीड या बटनावर क्लिक करा. आता आपण दिलेल्या पर्यायांचा वापर करून अर्जाचे पेमेंट करून घ्या. आता आपल्याला पोचपावती प्राप्त झाली आहे. पुढील प्रक्रिया आपल्या तहसील कार्यालयातून पूर्ण केली जाईल. आपल्याला हे प्रमाणपत्र मिळण्याचा निर्धारित कालावधी कार्यालयीन 1 दिवस आहे. आपण अर्जाची स्थिती पाहण्यासाठी व प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी आपण आपले ई डिस्ट्रिक्ट पोर्टलवर जा. ई डिस्ट्रिक्ट पोर्टलवर जाण्यासाठी डॅशबोर्डवर उपलब्ध असलेल्या ई डिस्ट्रिक्ट स्टेटस या बटनावर क्लिक करा. आपण केलेला अर्ज सर्वप्रथम पेंडिंग बाबीमध्ये दाखवला जाईल. या प्रक्रियेमध्ये तहसील कार्यालयाकडून आपण भरलेला अर्ज व अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे तपासणी केली जाईल. जर तपासणी झाल्यानंतर अर्जामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास सदर अर्ज VLE डेस्कवर परत पाठवला जाईल. तसेच भरलेला अर्ज व अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे योग्य व बरोबर असल्यास अर्ज पुढे पाठवला जाईल व आपला अर्ज पेंडिंग बाबीमधून HSM ऑथेंटिकेशन पेंडिंग या बाबीमध्ये दाखवला जाईल. HSM ऑथेंटिकेशन प्रक्रियेमध्ये संबंधित अधिकारी बायोमेट्रिक डिव्हाइसचा वापर करून ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करतील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपला अर्ज HSM साइन पेंडिंग या बाबीमध्ये दाखवला जाईल. HSM साइन पेंडिंग प्रक्रियेमध्ये संबंधित अधिकारी डिजिटल साइनचा वापर करून HSM साइन प्रक्रिया पूर्ण करतील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपला अर्ज अप्रूव्ड या बाबीमध्ये दाखवला जाईल. आपला अर्ज अप्रूव्ड झाल्यावर अर्ज क्रमांकावर क्लिक करून प्रमाणपत्र डाउनलोड व प्रिंट करून घ्या. प्रमाणपत्र प्रिंट झाल्यावर सिग्नेचर ऑफ अफिडेव्हिट होल्डर मध्ये अर्जदाराची सही घ्यावी. त्यानंतर सिग्नेचर ऑफ आयडेंटिफायर मध्ये सेतू चालकाने सही करावी व प्रमाणपत्र स्टॅम्प पेपरची जोडणी करून अर्जदारास द्यावे.